धुळे महानगरपालिकेत नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे। मागील वर्षी अवघ्या 55 लाख रुपयात होणारे नालेसफाईचे काम यावर्षी तब्बल 2.5 कोटी रुपयांपर्यंत कसे पोहोचले, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। महापालिकेतील अधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून जनतेच्या पैशांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सुरुवातीला 1,49,00,000ची निविदा काढण्यात आली होती, मात्र कमी दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला डावलण्यासाठी ती प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि त्यानंतर थेट 2,49,00,000ची फेर निविदा काढण्यात आल्याचा धक्कादायक दावा शिवसेनेने केला आहे। विशेष म्हणजे शहरातील अनेक मुख्य नाल्यांची प्रत्यक्षात सफाईच होत नसताना कागदपत्री घोटाळ्यांची कामे दाखवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पावसाळा तोंडावर असताना घाईघाईत सुरू झालेल्या नालेसफाईमागे मोठे आर्थिक गणित असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। या संपूर्ण टेंडर प्रक्रियेची स्पेशल ऑडिटद्वारे चौकशी करण्यात यावी, तसेच नाशिक अँटी करप्शन विभाग किंवा व्हिजिलन्स मार्फत तपास लावावा, अशी जोरदार मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी केली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही बिल अदा करू नये आणि दोषी अधिकारी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। आता या आरोपांवर महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि या कथित घोटाळ्याची चौकशी होणार का, याकडे संपूर्ण धुळेकरांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना नालेसफाईच्या बाबतीतली सत्यता त्या ठिकाणी सांगितली। धुळे शहरामध्ये एकूण 7 मोठे आणि 12 छोटे नाले त्या ठिकाणी आहेत। जवळपास 50 किलोमीटरचा परिघ पावसाळा सुरू होण्याच्या आतमध्ये आपल्याला धुळे महानगरपालिकेला साफ करायचं असताना फक्त मशीन लावून काही ठराविक जे ब्लॅक स्पॉट आहे त्या ब्लॅक स्पॉटला मशीन उतरून ते काम सुरू आहे। मुळातच हा जो ठेका वाढीव पद्धतीने देण्यात आलेला आहे तो ठेका एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने घेतलेला आहे, पण तो ठेका प्रत्यक्षामध्ये या धुळे महानगरपालिकेचे 4 नगरसेवक त्या ठिकाणी चालवत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सातत्याने भ्रष्टाचारावरती या ठिकाणी आरोप केले जात आहेत। या ठिकाणी जर खरोखरच जर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी धुळे शहरातली नालेसफाई जर करायची असेल तर त्या भागातील नगरसेवकाने त्या नाल्यांच्या स्पॉटवरती जाऊन ती करून घेणे गरजेचे आहे, पण तसे आपल्याला होताना दिसत नाही। कारण की पहिला पाऊस आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी वाढतो आणि धुळेची नैसर्गिक रचना आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला या सगळ्या नाल्यांना नैसर्गिक उतार असल्यामुळे पाण्याच्या फोर्सने ती घाण त्या ठिकाणी वाहून जाते। म्हणजे 10 दिवस शिल्लक असताना, पावसाळ्यात 10 दिवस शिल्लक असताना त्या ठिकाणी थातूरमातूर सफाई करायची आणि पावसाळा आल्यानंतर पहिल्या पावसामध्ये नाले साफ होऊन जातात आणि डायरेक्टली 2.5 कोटीचं बिल काढायचं। अशा प्रकारे ही भ्रष्टाचाराची पूर्णपणे पॉलिसी आहे। अशा पद्धतीने पैसे उकळण्याचं काम या धुळे महानगरपालिकेने चालू आहे। एकीकडे त्या ठिकाणी आमच्यावरती आरोप केला जातो की आम्ही या कामांच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवतो आणि चुकीचा नॅरेटिव्ह पसरतो।